एक महत्त्वाची बातमी, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। सिंचन घोटाळ्यापाठोपाठ आता राज्य सहकारी बँक चौकशीचं शुक्ल काष्टही अजितदादांच्या मागे लागलं। 28 सप्टेंबरला अजित पवारांना चौकशी अधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे। माजी सहकारी दीपक भातुसे आपल्याबरोबर आहेत। दीपक, माजी 77 संचालकांसह अजितदादांची चौकशी होणार आहे। राज्य सहकारी बँक मधलं नियमबाह्य कर्ज प्रकरण आहे, काय चौकशी होणार आहे? अजित, राज्य सहकारी बँकेकडनं जे कर्ज वाटप झालं होतं विविध सहकारी संस्थांना, त्या कर्ज वाटप प्रकरणी आता चौकशी आयोग जो नेमणार होता, जो चौकशी अधिकारी नेमले होते, त्यांनी आता जवळपास आपली चौकशी पूर्ण केलेली आहे आणि बँकेला 1100 कोटी रुपयांचा जो नुकसान झालेला आहे या सगळ्या नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणात, त्या सगळ्या कर्जाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि 77 संचालकांपैकी कुठल्या संचालकावर किती जबाबदारी येते ही जबाबदारी रकमेची निश्चित करण्यात आली। त्यानुसार अजित पवारांवरती 23 कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। या 77 संचालकांमध्ये सर्वपक्षीय संचालक अजित पवार प्रमुख नाव आहे, कारण उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत राज्याचे। त्याचबरोबर आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे आहेत, पांडुरंग फुंडकर भाजपचे आहेत, असे सर्वपक्षीय लोक जे संचालक मंडळामध्ये त्यावेळेला होते त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात आली। आणि या सगळ्यांना, अजित पवारांच्या या सगळ्या संचालकांना 28 तारखेला चौकशी अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलेलं आहे। तसं चार्जशीट या सगळ्या संचालकांना पाठवलेलं आहे। आणि अजित, प्रामुख्याने एक गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की या संचालकांच्या अडचणी इथेच संपणार नाहीयेत। म्हणणं मांडल्यानंतर त्यांना कदाचित वसुलीच्या नोटिसा पाठवल्या जाऊ शकतात रक्कम वसूल करण्यासंदर्भात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।